18 वर्ष पूर्ण झालेत ना तुम्हाला, तुमच्या इथला नगरसेवक तुमच्या ओळखीचा आहे म्हणून तोंड घेऊन त्याच्या मागे तुम्ही रॅलीमध्ये फिरता. त्याचं काम माहिती आहे तुम्हाला, तो माणूस कसा आहे हे माहिती आहे तुम्हाला, की फक्त त्याने काळा पैसा ठेवलाय, मागून नोटा देतो म्हणून जाताय तुम्ही तिथे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मत देताय ना, तर ते मत तुम्ही का देताय याचं उत्तर तुमच्याकडे ठामपणे असलं पाहिजे. एखादा माणूस चांगला आहे तुमच्या मनात, तर तो काय आहे याचं तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. एक एक मत महत्त्वाचा असतो. उगाच नाही ही लोक असे पैसे वाटत फिरत. आणि जर तुम्हाला तुमच्या मताची किंमत नसेल ना, मग तोंड वर करून म्हणायचं नाही, तुमच्याच घरी जाण्याच्या रस्त्यावरती कचरा पडलेला आहे, तुमची गटार तुंबलेली आहेत, तुमच्या घरी स्वच्छ पाणी येत नाही, सगळीकडे अस्वच्छता आहे, हा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, जर तुम्हाला तुमचं वोट कुणाला द्यायचं हे कळत नसेल. हे असे भोंगे लावले, 4 लोकांना आपल्या मागे टपोऱ्या घेऊन फिरलो, 4 लोकांना 300-300 रुपये रोजगार दिला आणि म्हणत गेलो की शेतात लावली कणसं आणि आम्ही नाही भाड्याची माणसं म्हणजे वोट मिळतं. असं मी एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्टचा कोणता असा पक्ष नसतो का. नागरिकाच्या नात्याने मी तुम्हाला सांगते, आपल्याला आपला नेता निवडताच आला पाहिजे, त्यातल्या क्वालिटीज आपल्याला निवडताच आल्या पाहिजे. जर तो नेता खंबीर असेल तर तुमचं गाव चांगलं होईल. आणि एखाद्या नेत्याने तुम्हाला पैसे दिलेत 5-10 हजार म्हणून जर तुम्ही त्याला वोट देत असाल ना, तर नालायक की तुम्ही, नालायक माणूस म्हणून, नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून नालायक आहे तुम्ही. जर एखाद्याच्या 4-5 रुपयाच्या भिकेला तुम्ही वोट देता, एक नागरिक म्हणून तुम्हालाही ही समज आहे कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस तुमच्या गावातलं काम चांगलं करेल. त्या मतदानाच्या वेळी कोणालाही मत देऊ नका. तुम्ही ज्या माणसाला निवडताय त्याचं काम बघा, तो फ्युचरमध्ये ते काम करण्याच्या लायकीचं आहे का ते बघा. माझे शब्द जरी वाईट असले तरी एक नागरिक म्हणून मला हे म्हणण्याचा अधिकार आहे, कारण प्रत्येक मत महत्त्वाचं आहेच. एखाद्याला 5 वर्ष देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपला नेता निवडताना तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचं काम कसं आहे हे नक्की एकदा बघा.